तर शेतकरी मित्रांनो, मी या ठिकाणी काकडी लावण्याचा उपक्रम करीत आहे, परंतु वेळेअभावी काकडीचं रोप तयार करू शकलो नाही. तर रोप तयार न करता एकदम नर्सरीप्रमाणे या ठिकाणी बेसल डोस टाकून, मल्चिंग पेपर अंथरून आणि त्यानंतर नर्सरीमध्ये ज्याप्रमाणे ट्रेमध्ये रोप तयार होते त्याप्रमाणे इथे होलो टाकून आणि ह्या होलांमध्ये ट्रायकोसुडो टाकून आणि कोकोपीट टाकण्याचा प्रयोग चालू आहे. आणि त्या कोकोपीटवरती ज्याप्रमाणे नर्सरी ट्रेमध्ये रोप तयार केलं जातं त्याचप्रमाणे आम्ही इथं रोप तयार करणार आहोत. म्हणजे रिप्लांटेशनचं वेळ जाणार नाही. 10-15-20 दिवस रोप तयार करायला जाणार होते, तो वेळ वाचणार आहे. आणि रिप्लांटेशनमुळे जे 2-3 दिवस त्या रोपाला वेळ लागणार होता सेट व्हायला, तर तो वेळ लागणार नाही. सदर रोप त्याच ठिकाणी डेव्हलप होऊन जाईल असा एक माझा अंदाज आहे. याप्रमाणे आम्ही ह्या होलांमध्ये कोकोपीट भरून घेतो. कोकोपीट भरून त्या कोकोपीटवरच रोप लावण्यात येईल, बी लावण्यात येईल. बी लावली तिचं जर्मिनेशन चांगल्या प्रकारे होईल असा माझा अंदाज आहे. बघू आता आपल्याला पुढे काय रेफरन्स मिळतो, त्याप्रमाणे आम्ही पुढील व्हिडिओ बनवू.